मला ऑर्डर दिली की मला खांड्यातली बिर्याणी खायला घाल. सगळे अवजारं काढतो मी तिचे. तर मित्रांनो, बरेच जण बोलतात की लग्न झालं की माणसाचं पोट सुटतं. तुम्ही बघू शकता मी अजूनही किती फिट आहे. गाणं लाव रे, गाणं पाव रे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर श्रावण संपलेला आहे आणि आज आपल्या घरी बनतंय काय, अंडा घोटाळा. तर सगळी व्हेजिटेबल कटिंग करून ठेवलेले आहेत आणि आता बाकी स्टार्ट करायचं. हो. ओके, चला डायरेक्ट किचनमध्ये. आमचा तर श्रावण संपलेला आहे आणि आम्ही आता नॉनव्हेज खायला सुरुवात करणार आहेत. पण अक्षूचा श्रावण नाही आणि तिचे गुरुवार बाकी आहेत. अजून किती गुरुवार बाकी आहेत? 4 गुरुवार बाकी आहेत. त्यानंतर तिने मला ऑर्डर दिली की मला खांड्यातली बिर्याणी खायला घाल. तर आमच्या इथे नेरळमध्ये खूप चांगली अशी बिर्याणी भेटते. तर तिकडची बिर्याणी तिला खायची आहे. सगळे अवजारं काढतो मी तिचे. कुठे कुठे लपून ठेवल्यात? इकडे लपून ठेवल्यात का? तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथे पण काय काय टोमॅटो टोमॅटो कटिंग करून ठेवलं आहे. कांदा आहे, मिरची, आणि कोथिंबीर, आलं लसणाची पेस्ट आणि चिकन मसाला आणि इथे अंडी उकडून ठेवलेली आहे 3. ओके. आणि तेल मस्त तापलेलं आहे, त्यात आपण टाकून बटर टाकलं ना. हो. आपण कांदा टाकलेला, आता तो लाल होतो भाजतो. तर मित्रांनो, बरेच जण बोलतात की लग्न झालं की माणसाचं पोट सुटतं. तुम्ही बघू शकता मी अजूनही किती फिट आहे. आतमध्ये घेतले ते पण बाहेर काढ. इथमध्ये काय नाही, आहे तेच आहे. बघू शकतो तुम्ही. तर मित्रांनो, कांदा जेव्हा एकदम लालसर झाला की त्यानंतर आपण टोमॅटो टाकले त्याच्यामध्ये आणि मिरची टाकले आणि ते आता स्मॅश करून घेतलं आहे. प्रॉपर स्मॅश करून घेतलं आहे ते. बाकी सगळं आपण जे केलं आहे ते अजून एकदा मॅश करायला लागेल आधी टाकल्यानंतर. ओके. नंतर थोड्या वेळासाठी आपण ठेवले त्याच्यावर झाकण. कोणते कोणते मसाले टाकलेत ते आपण सांगू शकतोस का आम्हाला? धना पावडर, हळद, लाल तिखट, काश्मीरी लाल. ओके. तर आपण याच्यामध्ये धना पावडर टाकले, हळद टाकले, काश्मीरी तिखट, अजून लाल तिखट आणि आता फायनली टाकले तो मीठ. तर चिकन मसाला टाकतोय आपण. मसाला ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी चालेल. तर आपण थोडं पाणी ॲड केलं आणि नंतर थोडं स्मॅश केलं परत एकदा आणि झाकण ठेवलं परत. तर आपण 3 अंडी उकडून ठेवलेली ती आता मस्त किसून घेतोय. मस्त असा सुगंध सुटलेला आहे आपल्या अंडा घोटाळ्याचा आणि मी आज मन भरून खाणार आहे. नुसतं नाक फुगून काय होत नाही, चपाती पण फुगली पाहिजे. फुगली आहे ना. Oh my God! Wow! अरे वाव. तर मस्त आपला अंडा घोटाळा तयार झालेला आहे आणि इकडे आपला हाफ फ्राईड एग तयार झालेला आहे. अंडा घोटाळा तयार झालेला आहे आणि त्याचा आपण आता आस्वाद घेणार आहोत. लाजवाब. एक नंबर झालाय. असलं नशीब आहे माझं की मला एवढी भारी बायको भेटली. मस्त झालंय मित्रांनो, खरंच तुम्ही सुद्धा ट्राय करा. रेसिपी अगदी सोपी आहे. साहित्य पण कमीत आहे. 10 ते 15 मिनिटात तुम्ही बनवू शकता. साहित्य पण कमी आहे. नक्की ट्राय करा. ओके ओके. मस्त खाऊन घेतो, भूक लागलेली आहे पण अक्षू नाही करणार.
1 महिना बाकी आहे ना. हो 1 महिन्यानंतर तुला बिर्याणी खायला घालणार मी. उंदीर आहे का बेड खाली? नाही बाबू आहे. बाय द वे मी गणपतीमध्ये अक्षूचा डान्स बघितलेला आहे. तू तुम्हाला थोडा दाखवतो. हां कसं आहे असंच ना. गाणं लाव रे गाणं पाव रे. ओके डान्स कसा वाटला माझा? खूप छान. आहे का नाही तुला थोडं? नाही अजिबात नाही. नाही, माझा एवढा पण भारी add कर. नाचले. माझा पण ऍड कर आणि हा पण ऍड कर. कुठे चाललीस एवढी तयारी करून? हळव. लाडक्या बहिणीचे पैसे आलेच वाटतं. सो मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. अजून खूप साऱ्या रेसिपी तुम्हाला बघायला भेटणार आहेत. तसेच खूप सारे ट्रॅव्हलिंगचे व्लॉग आपण आता शूट करणार आहेत. तर नक्की कनेक्टेड राहा. आणि रेसिपी आवडली असेल तर घरी ट्राय करा. आणि व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टेक केअर.